नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 48वा. सतधारा, सूर्यकुंड आणि परमपवित्र बर्मान घाट. क्षीरसंगम घाटाचे नाव ग्वारी घाट असेच आहे. या ग्वारी घाटावर नर्मदा मातेला खूप मोठी साडी नेसवली होती. या काठावरून त्या काठावर मोठी केबल ताणून बांधलेली असते. त्यावर अग्निबाण लावून साडी सोडली जाते. पूर्वी धनुष्यबाणाने साडी सोडली जायची. आपण बघतोय धनुष्यबाणाने साडी कशी सोडतात याचं एका चित्रपटातलं दृश्य आहे. रेवा नावाच्या चित्रपटातलं. रेवा नावाचा गुजराती चित्रपट. त्याचं माहेश्वर घाटावर चित्रित केलेलं साडी नेसवण्याचं हे अलौकिक दृश्य आपण बघू शकता यूट्यूबवर. काही ठिकाणी नावेने देखील साडी पलीकडे नेली जाते. या साडी नेसवण्याच्या विधीची छायाचित्र वाचकांसाठी सोबत जोडतोय. हा विधी खरोखरच बघण्यासारखा असतो. माझ्या आधी तिथून काही परिक्रमावासी गेले होते. त्यांनी हे फोटो काढले होते. त्यांच्याकडून ते आत्ताच मला प्राप्त आले. आपण बघू शकता की क्षीरसंगम घाटावर नर्मदा मातेच्या जयंतीचा सुरू असलेला उत्सव. साधूला मी ज्या विजेच्या माळा काढायला मदत केली ते ह्याच माळा होत्या. आणि नर्मदा मातेला नेसवण्यात येणारी लांबच लांब साडी किती लांब आहे आपण बघू शकता. पुढे पुढे पात्राची रुंदी जशी वाढत जाईल तशा साड्या देखील मोठ्या होत जातात. परंतु प्रत्यक्षात साडी नेसवलीच जाते. अमरकंटकच्या जंगलामध्ये रामकुटीमध्ये नर्मदा मातेला नेसवलेली एकच 5 वार साडी आपल्याला आठवत असेलच. तीच नर्मदा माई आता बघा किती मोठी आली आहे. इथे मात्र तिला एकच 5 वार साडी पुरती आहे. हो, ही नर्मदा माताच आहे. नर्मदा मातेला साडी नेसवण्याचा व्हिडिओ पश्चिम बंगालचा सात्यकी रॉय परिक्रमावासी होता त्यानं घेतला आहे. तो तुम्ही बघू शकता. या भागातला नर्मदेचा काठ खूप सुंदर आहे. हिरवीगार शेतं, सुखद गारवा, मधोमध वाहणाऱ्या हिरव्यागार रंगाचा नर्मदेचा प्रवाह. माझ्या आधी इथून गेलेल्या एका परिक्रमावासीनं काढलेली चित्र आपल्या माहिती करता येतोय. पश्चिम बंगालमधून आलेला हा युवक परिभ्रमण करत होता. त्यानं काढलेली ही छायाचित्र आहेत. याच्यावरून तुम्हाला काठावरचा मार्ग कसा असतो हे साधारण लक्षात येईल. विशेषतः दोन्ही बाजूनी नर्मदा हिरवीगार असल्यामुळं डोळ्यांना फारच सुखद असं हे दृश्य आहे. कधी शेतं, कधी झाडझुडपं, कधी छोटी जंगलं असा हा सगळा परिसर आहे. कधी कधी वाळूचे किनारे नर्मदेकाठी सर्वत्र आहेत. ही वाळू इतकी सुंदर आणि वस्त्रगाळ आहे की समुद्रकिनारीसुद्धा इतकी सुंदर वाळू तुम्हाला सापडायची नाही. मध्येच एखादा नावाडी कोळी तेवढं दिसतो आपल्याला. नर्मदेची रूप अशी क्षणाक्षणाला पालटत होती. शांत वालुकामय प्रवाह सोडून आता तिने हळूहळू खडकाळ स्वरूप धारण केले होते. हे भले मोठाले खडक फोडून नर्मदा पुढे कशी गेली असेल ही एक कोडच आहे. तिला प्रारंभिक मार्ग तिचे पिताश्री महादेवाने करून दिला असावा असा माझा भाबडा कयास आहे. हे वाक्य मोठं धाडसाचं आहे, पण मला असं वाटतं की महादेवाने हा रस्ता सुरुवातीला करून दिला असेल. इथे एका ठिकाणी मी सुमारे 100 पाणकावळे म्हणजे इंडियन शॅग समूहानं शिकार करताना पाहिले. अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांचं काम चाललं होतं. इथं पाण्याला अचानक गती येते. त्या गतीचा वापर करत सर्वजण एकदम उडायचे आणि अचानक पाण्यामध्ये शिरल्यावर माशांची धावपळ व्हायची. नेमक्या याच क्षणाचा वापर करून उरलेले कावळे पाण्यात चूर मारून शिकार करायचे. थोड्या वेळाने फिल्डिंग लावायचे आणि मगाचे उपाशी पाणकावळे शिकार करायचे. मी बराच वेळ त्यांची ही गंमत पाहत होतो. एखाद्या शिस्तबद्ध सैन्याप्रमाणे त्यांचा हा कार्यक्रम चालू होता. आपण या चित्रामध्ये बघू शकतोय पाणकावळ्यांचा एक सुंदर असा समूह. त्यांचे पंख वाळत नसल्यामुळं ते पंख उन्हामध्ये पसरून वाळत बसतात. जसजसा नर्मदेच्या पात्राचा आकार वाढत जातो तसतशी तिची विविध भौगोलिक रूपेसुद्धा बघायला मिळतात. आता हळूहळू मध्ये आपल्याला छोटी मोठी बेटं दिसू लागतात. ही बेटं म्हणजे एक स्वतंत्र जीवसंस्था आहे, कारण त्याच्या चहूबाजूने नर्मदा वाहत असते. त्यामुळे फारसा मानवी व्यवहार तिथे नसतो. तिथलं अरण्य हे अधिक घनदाट, अधिक तजेलदार वाटतं, कारण तिथे कुणी लाकडं तोडायला जात नाही किंवा चारा कापायला जात नाही. सुमारे 9-10 किलोमीटर अंतर चालल्यावर असंच एक बेट नर्मदेमध्ये दिसू लागलं.
आता सर्वत्र खडकच खडक लागला. एका अतिशय भव्य खडकाला पार करून नर्मदा इथे वाहत होती. खडकांमधून होणारी नर्मदामाई आपण बघतोय. या वळणावर एक आश्रम लागला. मा गौरी शारदा घाट नावाच्या या घाटाला आणि आश्रमाला बाहेरूनच नमस्कार करून पुढे पुलाकडे निघालो. समोरच्या किनाऱ्यावर दिसणारा एक अखंड खडक जो आहे त्याच्यावरूनच मी चालत गेलो. इथे नर्मदेमध्ये खूप सारे दगडगोटे आढळतात. इथे नर्मदा खडकांमुळे 7 छोट्या छोट्या धारांमध्ये विभागली जाऊन वाहते. म्हणून या स्थानाला सप्तधारा किंवा सतधारा असं म्हणतात. मी पूर्वीच सांगितलं त्याप्रमाणे मध्य प्रदेशातील लोक सचा उच्चार श असा करतात. त्यामुळं याला इथले स्थानिक लोक शतधारा असं म्हणतात. परंतु प्रत्यक्षात 7 धारा आपल्याला मोजता येतील इतक्या स्पष्टपणे दिसतात. इथे नर्मदेकाठी अतिशय सुंदर असे 2 पूल आहेत आणि पुढे नर्मदेकाठचा सर्वात पवित्र मानला जाणारा बरमान घाट येतो. या 2 पुलांपैकी जुना पूल खूप सुंदर आहे. त्याचे खांब बघा किती सुंदर आहेत. या पुलांची काही दृश्य खास आपल्यासाठी देतोय. पुलांच्या खालून जाणारी सुंदरशी नर्मदा. आपण नीट पाहिलं तर ही खचलेली दरी आपल्याला दिसते. बाजूचे दगड डावीकडचे ते खचून कसे नर्मदेमध्ये बुडलेत पहा. पुलावरून दिसणारं घाटाचं दृश्य. इथेच खडकामुळं 7 धारा तयार झालेल्या स्पष्ट दिसतात. हे तीर्थक्षेत्र पवित्र असल्यामुळं स्नानासाठी सदैव गर्दी असते. आपण जर नीट पाहिलं तर हे बरोबर 7 धारांमधून नर्मदा इथे वाहताना दिसते. नर्मदेकाठी विशेष पौराणिक महत्त्व असलेली काही ठिकाणं आहेत. त्यातील एक महत्त्वाचा घाट. ब्रह्मदेवानं तपस्या केली म्हणून या घाटाचं नाव ब्रह्मघाट किंवा ब्रह्माघाट अथवा ब्रह्मांड घाट. ब्रह्मदेशचा अपभ्रंश जसा बर्मा झाला तसा ब्रह्माघाटाचा अपभ्रंश होतो बर्मान घाट झाला आहे. पुलाच्या अलीकडे एक छोटं बेट आहे आणि पलीकडे मोठं बेट आहे ज्यावर ब्रह्मदेवाने तपस्या केली. त्यामुळे दोन्ही बाजूला बर्मान घाटच आहे. असे फार कमी ठिकाणी नर्मदेवर होते. समोरासमोरच्या दोन्ही घाटांची नावं शक्यतो वेगळी असतात. आता त्या बेटावर मोठं मंदिर आणि मारुतीची मूर्ती बसवली आहे. नर्मदेची जी शाखा डावीकडे होते तिला सूर्यकुंड म्हणतात आणि ते अतिशय पवित्र कुंड आहे. इथं स्नान करण्यासाठी सदैव गर्दी असते. या घाटावर कायमच लोकांची झुंबड उडालेली दिसते. आपण बघतोय हेच ते बेट आहे. छोटं आणि मोठं. वरील नकाशा पाहिल्यावर तुम्हाला या भागातल्या भूगोलाची स्पष्ट कल्पना येईल. या नकाशात नर्मदा खालून वरच्या दिशेला वाहते. सुरुवातीला अंतरिक्ष नावाचं छोटंसं बेट आहे. त्यानंतर 2 पूल आहेत. इथेच सप्तधारा दिसते. त्याच्यापुढे ब्रह्मदेवाची तपोभूमी असलेलं मोठं बेट आहे. प्रचंड वाळूपासून हे बेट तयार झालं आहे. या बेटाच्या डावीकडून जी शाखा जाते ती गोलाकार सूर्यकुंड दिसते. या बेटाच्या उजव्या आजूबाजूच्या प्रत्येक घाटाला बर्मान घाट असं नाव आहे. वरती अगदी शेवटी पुन्हा एक छोटासा पूल नर्मदा दिसतोय. याला बर्मान नया पूल असं म्हणतात. म्हणजे हा पूल म्हणजे काश्मीर कन्याकुमारी महामार्ग आहे. अर्थात भौगोलिकदृष्ट्या देखील हा घाट अतिशय महत्त्वाचा आहे. सप्तधारेजवळील पुलाच्या इथे एक सुंदर आश्रम आहे. गोवंश कल्याण आश्रम चौगान किला असे आश्रमाचं नाव आहे. ब्रह्मलीन संत विश्वंभरदास त्यागीजी महाराज नामक एका संतांनी इथं नर्मदा जयंतीला 108 यज्ञ करण्याची परंपरा सुरू केली. त्यांची शिष्य असलेली श्यामादिदी नावाची एक तेजस्वी आणि तपस्विनी साध्वी ही परंपरा पुढे चालवत आहे. मी आश्रमामध्ये गेलो तेव्हाही तिथं यज्ञ सुरू होते. यज्ञासाठी हजारो लोक तिथं जमले होते. एक अतिशय भव्य दिव्य यज्ञशाळा बनवण्यात आली होती. मोठे मोठे मांडव घालून त्यामध्ये लोक बसले होते. तिच्यासमोर आश्रमामध्ये साध्वी श्यामादिदी तिच्या दोन्ही पुढे गादीवर बसली होती आणि तिच्यासमोर अनेक साधुसंत येऊन बसले होते. गप्पा मारत होते. काही जण येत जात होते. मी आश्रमामध्ये सामान ठेवले. सूर्यकुंडावरती जाऊन भर गर्दीमध्ये स्नान करून आलो. इथले पाणी फारच घाणेरडे होते. एका जागी साचलेले पाणी आणि त्याच्यामध्ये हजारो लोक आंघोळ करत आहेत, कचरा टाकतायत असं दृश्य होतं. परंतु कुठलाही विचार न करता मी 3 डुबक्या मारल्या, स्नान करून वरती आलो आणि तिथून तडक बाहेर निघालो. गर्दीपासून थोडंसं दूर बाजूला येऊन अंग पुसलं. इथं बडोद्याचा एक परिक्रमावासी मुलगा कोणाला तरी शोधतोय असं मला दिसलं. इतक्यात त्याचे सहकारी पण आले. अवधूत नावाचा वापीतला हा एक तरुण मुलगा त्यांच्यामध्ये होता. याने यूट्यूबवर चॅनल चालू केले होते आणि तो लोकांच्या मुलाखती घेत असे.
तो मला नर्मदेच्या बाजूला घेऊन गेला आणि त्याने माझी छोटीशी मुलाखत घेतली. पुढे त्याने ती यूट्यूबवर टाकली का नाही याचा काही तपास मला लागला नाही. तिथून मी निघालो आणि आधी यज्ञशाळेमध्ये जाऊन यज्ञनारायणाचे दर्शन घेतले. गोवंश कल्याणाश्रम चौगान इथं अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य 7 मजली यज्ञशाळा बनवण्यात आली होती. आतमध्ये एकाच वेळी 108 दाम्पत्य बसून यज्ञ करत होते. एक पुजारी माईकवर मंत्र सांगत होता आणि प्रत्येक यज्ञकुंडासमोर एक सहकारी पंडित बसला होता. सगळा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध रीतीने सुरू होता. या सगळ्याचे प्रणेते संत विश्वंभरदाजी त्यागीजी महाराज यांनीच ही परंपरा इथं सुरू केली. महाराजांची प्रतिमा आणि मोठे मांडव घातलेले आपल्याला दिसतात. इथे यज्ञकुंडासमोर बसल्यात त्या साध्वी श्यामादिती डावीकडे बसलेल्या. आपण बघू शकता त्यांच्याशी चर्चा करणारे साधू संत. आणि आत्ता चित्रामध्ये भगवी लुंगी घालून जो मनुष्य बसला बरोबर त्याच जागी श्यामादितींनी मला बसवलं होतं. माझ्याशी बराच वेळ गप्पा पण मारल्या. इथं आश्रमामध्ये बाबांची एक सुंदर मूर्ती आहे. तिथं अखंड रामनामजप सुरू असतं. या ठिकाणी आसन लावण्याची सूचना मला श्यामादितींनी केली होती. आश्रमात गेल्या गेल्या आधी दिदींच्या पाया पडलो. त्यांनी मला शेजारी बराच वेळ बसून घेतलं. कुठून आलो वगैरे काय सगळं चौकशी केली. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. तसंच त्यांचं हास्य केवळ दैवी होतं. मला म्हणाली, बाबा बालभोग किती फलारी पाव शकरिया खाते हो. मला याचा अर्थ कळला. मग तिने मागवल्यावर माझ्या लक्षात आलं की ते रताळ आहे. मी रताळा म्हणल्यावरती हसायला लागली. म्हणाली, हां हां बराबर, आप मराठी लोक इसे रतालू बोलते हैं, रतालू. दीदीने माझ्यासाठी पपई आणि उकडलेले रताळे मागवले. मला सांगितले, हा साधूचा आहार आहे, लक्षात ठेव. आणि खरोखरच रताळं हे परिपूर्ण आहार आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये घटक पदार्थ पाहिल्यावर लक्षात येईल. रताळ्यामध्ये काय काय घटक पदार्थांची जीवनसत्व असतात याचा एक नकाशा तक्ता इथे मी जोडला आहे. मी स्नान केलं. ती जागा सूर्यकुंडाची जागा लाल रंगाच्या खुणेंना दाखवली आहे. सूर्यकुंड असं लिहिलं बघा. तिथे स्नान केलं तेच सूरजकुंड आहे. आणि जिथे मी आता होतो त्या घाटाचं नाव सिद्धकलिका घाट. श्यामादिती मला सांगू लागली. तिला भेटायला सतत नवीन नवीन माणसं येत होती. परंतु तिनं मला बसवून ठेवलं होतं. थोड्या वेळानं तिकडं गाडरवाडा इथले एक दीपक दुबेजी म्हणून सत्यसाई बाबांचे भक्त आले. गाडरवाडा हे ओशोचे जन्मगाव. हे बाबांचे एवढे निश्चिम भक्त होते की त्यांचा मोबाईल नंबरमध्ये देखील त्यांनी सत्यसाई बाबांची जन्मतारीख टाकली होती. 23/11/26 ही त्यांची जन्मतारीख. त्यांना हे आकडे सर्वत्र दिसायचे. अगदी त्यांच्या गाड्यांचा क्रमांक देखील हेच असेल याची काळजी ते घ्यायचे. उदाहरणार्थ MP 23 XY 1126 असं काहीतरी. भक्तीचे किती वेगवेगळे प्रकार असू शकतात हे पाहून मला मौज वाटत होती. दीदी कट्टर हिंदुत्ववादी होत्या. त्यांना अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते देखील येऊन भेटत होते. आपल्याकडे कसा सार्वत्रिक भ्रम पसरवला जातो की हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं आहे. पण तसं अजिबात नसून साध्वी स्त्रियांना देखील एखाद्या साधू इतकाच मान सर्व लोक देतात की मी स्वतः अनेक वेळा अनुभवलं आहे. किंबहुना ही मातृशक्ती असल्यामुळं काकांवर अधिकच मान तिला समाज देतो हेच मी पाहिलं आहे. साध्वी श्यामादितीचा दरारा आणि परिस्थितीवर तिचं कसं नियंत्रण आहे हे पाहून मला बरं वाटलं. तिच्या डोक्यावर भरपूर मोठा जटाभार होता. मी तिला महाराजांविषयी प्रश्न विचारले. आपल्या गुरुजींविषयी बोलताना ती भावूक झाली. केवळ त्यांच्या कृपेमुळेच तिच्या जीवनाचे सोने झाले अशी तिची दृढ श्रद्धा होती. ती सांगू लागली, जैसे ही गुरुजी ब्रह्मलीन हो गए सब लोग बोलने लगे, अब तो श्यामा गई काम से, अब सारी परंपराएं खंडित हो जाएगी, लेकिन आप ही मुझे बताए भगवान, क्या श्यामा में इतनी ताकत है जो इतना बड़ा 7 मंजिला यज्ञकुंड खड़ा करे? इसके लिए मैंने खास लखनऊ से कारागिर मंगाया है, लाखों रुपया खर्च किया है. इतनी ताकत इस श्यामा दीदी में कहाँ है? ये सब तो गुरुजी की कृपा है जो हमें प्रेरणा देते हैं. तिचे ते शुद्ध हिंदी, वाणीवरचे प्रभुत्व, गुरूंच्या प्रती असलेला भाव, त्यामुळे असेच भव्य दिव्य कार्य ती सहज उभे करू शकत होती. अजून बरेच मोठे मोठे प्रकल्प तिच्या डोक्यामध्ये होते. आतमध्ये स्वामींची समाधी होती. तिथे अखंड सीताराम जप चालू होता. मी पण तिथे बसून मग कधी ढोलक वाजवत तर कधी पेटी वाजवत सीतारामचा जप केला. तिथला सीतारामचा जप हा अनेक सुंदर चालीमध्ये गाता येतो. मी परिक्रमेमध्ये अनेक नव्या चाली शिकलो. जी एक अतिशय प्रसिद्ध चाली तिथली ती तुम्हाला थोडक्यात म्हणून दाखवतो. सीताराम 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 सीताराम
सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम. अशा अनेक चाली आहेत आणि हा जप करायला खूप मजा येते. इथे काही म्हाताऱ्या स्त्रिया येऊन जाऊन जप करायच्या. त्या सारख्या कुठे जात आहेत म्हणून मी मागं पाहिलं तर तिथे टनावरही हवन सामग्री येऊन पडली होती. ती सगळी एकत्र करण्याचं काम चाललं होतं. मोठ्या मोठ्या पातेल्यामध्ये शेकडो किलो हवन सामग्री होती. ती सगळी ओतणे, एकत्र कालवणे हे शक्तीचं काम होतं. मी अगदीच त्या कामाला लागलो. हवन सामग्रीतले सगळे घटक पदार्थ हे आयुर्वेदिक अथवा औषधी असतात. त्यामुळे त्याचा अतिशय सुंदर असा वास सगळीकडे पसरला होता. सामग्रीची यादी पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. आपण स्क्रीनशॉट काढून ही यादी बघू शकता. त्याच्यामध्ये सगळे आयुर्वेदिक पदार्थ आहेत. कर्पूर, कचरी, बेलगिरी, पुरलावा, गुलाब पाकळी, गिलॉय, वाच, तगर, अगर, नागरमोथा, नवग्रह, लगडी पावडर, जटामासी, गुगल म्हणजे गुगुळ, लोबन पावडर आणि गोमय या साऱ्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत. हाताला होणारा त्या औषधींचा स्पर्श देखील सुखावह होता. नुसती हवन सामग्री कालवली तरी खूप ताजेतवाने वाटत होते. आजकाल परदेशामध्ये हजारो रुपये खर्च करून आरोमा थेरपी घ्यायला लोक जातात. आपल्या पूर्वजांनी याचा फार पूर्वी वापर करून घेतलेला आहे. साधे घरातल्या देवाला सुगंधी फुल वाहताना, उदबत्ती धूप ओवाळताना किंवा कापूर जाळताना जे काही सूक्ष्म वास आपल्या नाकात जातात ते दिवसभर आपल्या मेंदूला ताजेतवाने ठेवण्याचे काम करतात. आपल्यापैकी कोणी आयुर्वेदातील तज्ज्ञ असतील तर ते यावर अधिक प्रकाश टाकू शकतात. मी असे ऐकले आहे की काही विशिष्ट मानसिक रोगांसाठी फुलांनी भरलेल्या खोलीमध्ये रुग्णाला ठेवले जाते. त्या सुगंधाचा परिणाम त्या व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. असो, हे सर्व करेपर्यंत भोजनाची वेळ टळून गेली होती. मी भोजनाची चौकशी करायला मागे गेलो तर स्वयंपाकाची मोठी मोठी भांडी घासायला सुरुवात झाली होती. भोजन संपले होते. थोडेफार भोजन शिल्लक होते, परंतु ते आचार्य लोकांना जेवणासाठी लागणार होते. तिथे असलेले कोणी मला थोडेफार खाऊन जा वगैरे काही म्हणाले नाही. आपल्यामुळे कोणी उपाशी राहायला नको असा विचार करून मी भोजन प्रसाद न घेता पुन्हा समाधीपाशी आलो. श्यामादिदीला नुसते सांगितले असते तरी तिने पुन्हा स्वयंपाक करायला लावला असता हे मला माहीत असल्यामुळे मी शांत राहिलो. इथे आज मुक्काम करा असा सर्व सेवेकरांचा आग्रह हळूहळू होऊ लागला. ते पाहून कोणालाही न दुखावता हळूच तिथून काढता पाय घेतला. चिकूच्या बीप्रमाणे सटकणे याबाबतीत मी आता चांगला तज्ज्ञ झालो होतो. तिथून पुन्हा सूर्यकुंडामार्गे जावे लागणार होते. तसा मी निघालो. पोटामध्ये भुकेची आग पडली होती. हवन सामग्री कालवून कालवून चांगलीच भूक लागली होती. आता लवकरात लवकर पुढे जावे असा विचार करून मी पायांना गती दिली आणि इतक्यात एक जाडसर माणूस धावतच मला आडवा आला. त्याने माझे पाय धरले आणि मला विनवू लागला की आज आपण कृपया माझ्या हातचे भोजन करून पुढे जा, त्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. मी शांतपणे त्याच्या मागे निघालो. इथं सूर्यकुंडामध्ये लोकांना पूजापाठ करता यावेत म्हणून सिमेंटचे काही स्लॅब सरकारने घातलेले आहेत. हेच ते सिमेंटचे पूजा मंडप. इथे हा सोनी नावाचा सागर इथला परमसाईभक्त मनुष्य आणि त्याच्या कुटुंबातले सुमारे 15-20 लोक नर्मदा स्नानासाठी आलेले होते. लहान मुले, बालके, तरुण तरुणी, म्हातारे सगळ्या प्रकारचे लोक होते. सोनूने मला बसण्यासाठी आसन दिले आणि माझ्याशी बोलू लागला. मगाशी जेव्हा मी इथे स्नान करण्यासाठी आलो होतो तेव्हा हा सोनी काठावरतीच अनुष्ठान करत बसला होता. त्याने डोळे मिटलेले होते. मी पाण्यामध्ये 3 डुबक्या मारून जेव्हा बाहेर आलो नेमके त्या क्षणी यानं डोळे उघडले आणि त्याला असा भास झाला की साक्षात शंकर नर्मदेतून बाहेर येत आहे. हे सोनी सांगत होता आणि मी ऐकत होतो. त्या क्षणी सोनीने नमस्कार करण्याकरता हात जोडले, डोळे मिटले आणि मनात संकल्प सोडला की आता मी नैवेद्य दाखवीन आणि यांना खायला घालीन, मगच स्वतः खाईन. डोळे उघडून बघतो तोपर्यंत मी गायब झालेलो. प्रत्यक्षात मी मगाशी सांगितलं तसं वेगाने त्या स्त्री पुरुषांच्या गर्दीतून बाहेर पडलो आणि लांब जाऊन अंग पुसले. शिवाय तिथे अवधूतने मला पकडून पुन्हा एकदा नर्मदे काठी नेले आणि व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. इकडे हा सोनी मला सैरभैर होऊन शोधू लागला. त्याला फार वाईट वाटलं म्हणून त्याने सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वजण भोजन प्रसाद खाऊन घ्या, मी काय आज जेवणार नाही. त्याप्रमाणे सर्वजण तिथे जेवून निवांत पडले होते आणि हा सोनी बिचारा एकटाच उपाशी राहिला होता. इतक्यात पुन्हा मलाच येताना पाहून त्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आणि त्याने केलेल्या या संकल्पामुळे नर्मदामयाने तिकडे मला शिल्लक असूनही भोजन प्रसाद दिला नाही. त्या उपासाचे कोडे मला आत्ता उलगडले. सोनी मला म्हणू लागला, तुम्ही आज मला भेटला नसता तर मी उपाशी परत गेलो असतो, तरी कृपया माझ्या हातचे 2 घास खा. मी त्याला सांगितले, 2 घास नाही, चांगलं पोटभर खाऊ घाल, खूप भूक लागली. मी हे वाक्य बोलताच त्याच्या आनंदाला पारावार नाही उरला. त्यानं लगेचच झोपलेल्या सगळ्यांना जागे केले आणि सगळ्यांना कामाला लावले. पटापट गोवऱ्या पेटवून त्याने त्याच्यामध्ये फक्कड असा गक्कड भरता बनवला. एका बाजूला चूल पेटवून त्याच्यावर सुंदर अशी खिचडी बनवली. भरपूर तूप घालून रसायनविरहित काळ्या गुळाचा चुरमा तयार केला. हे सर्व करताना त्याच्या माझ्याशी अखंड गप्पा चालू होत्या. त्याच्याबरोबरच्या मुलांची माझी चांगली गट्टी जमली. त्या सर्वांना 4 चांगल्या गोष्टी सांगत नैवेद्य होण्याची वाट पाहत बसलो.
सर्व स्वयंपाक सिद्ध झाल्यावर सोनीने खरोखरच मला समोर बसून देवाला दाखवता तसा नैवेद्य दाखवला आणि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा म्हणत एक एक घास मला भरवला. मला भरवला असेल तरी मी का म्हणावे? कोणाला भरवला हे आपण मंत्रामध्ये सांगतोच आहे. प्राणाय स्वाहा, तुझ्यामध्ये असलेल्या प्राणशक्तीला हा घास अर्पण. प्रेताला कोणीही घास अर्पण करत नाही. कणकेचा गोळा तेवढा तोंडावर दाबून ठेवतात, परंतु तिथे प्राणाय स्वाहाचा मंत्र येत नाही. आपल्या शरीरामध्ये असलेले पंचप्राण हीच आपण परमेश्वराचा त्या अंश असल्याची महत्त्वाची खूण आहे. सोनीचे डोळे पाणावले. मी माझ्या ताटातला पहिला घास कालवला आणि सोनीला भरवला. दोघांनी अतिशय प्रेमपूर्वक आणि पोटभर जेवण केले. सोनी चांगला खवय्या होता. त्याचे वजन 100 किलोच्या आसपास असावे. वयाने मोठा असला तरी बालसुलभ स्वभाव असल्यामुळे आणि देवाच्या भक्तीमुळे गुटगुटीत बालकासारखा दिसायचा. दोघेही भुकेने कडकडलो होतो आणि दोघांची नर्मदा मातेने परीक्षा पाहिली होती. त्यामुळे दोघेही तिचा जय जयकार करत प्रत्येक घासाचा आस्वाद घेत होतो. त्या दिवशीचा भोजनप्रसाद अविस्मरणीय असाच होता. भोजनप्रसाद झाल्यावर त्याने मला अजून एक विनंती केली. सागरमध्ये एक मोठे साईबाबांचे मंदिर बांधावे अशी त्याची इच्छा होती. त्याने खूप वेळा प्रयत्न केला, पण त्याला यश येत नव्हते. तो म्हणाला, आज तुम्ही माझ्या वतीनं संकल्प सोडा. तुमच्या संकल्पाला नर्मदा मैया लवकर यश देईल. त्याने सर्व पूजेचे साहित्य मला आणून दिले. आपल्याकडे या सर्व उपचारपूर्वक केलेल्या पूजेचा आपल्या अंतर्मनामध्ये खोल परिणाम होत असतो. नुसते आजपासून तू माझी बायको असे म्हणून केलेले लग्न आणि हजारो लोकांच्या समोर विधीपूर्वक केलेले लग्न यातील पहिल्या प्रकारचे लग्न मोडण्याची शक्यता अधिक असते, कारण त्यात फारसे कोणी साक्षीला नसते. याउलट हजारो लोक साक्षीला असताना आणि मोठे विधिविधान करून केलेले संकल्प अंतर्मनामध्ये अधिक खोल उतरतात. हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्याच्या इच्छेखातर मी थोडीफार नर्मदा मातेची पूजा करून त्याच्या वतीने संकल्प सोडला. हे नर्मदा माते, मी तुझ्या परिक्रमेला निघालेलो असताना सूर्यकुंडावर मला हा सोनी नावाचा मनुष्य भेटलेला आहे. हा साई भक्त आहे आणि याला साईबाबांचे मंदिर उभे करायचे आहे अशी त्याची इच्छा त्याने व्यक्त केलेली आहे. तरी तुला योग्य वाटेल ते कार्य त्याच्या हातून तू करून घेशील याबाबत मला काही शंका नाही. याच्या इच्छेखातर त्याचे मंदिर पूर्ण व्हावे असा संकल्प तुझ्या साक्षीने मी सोडत आहे. त्याला इच्छा देणारे देखील तूच आहेस आणि संकल्प सोडणारे देखील तूच आहेस. संकल्प पूर्णत्वाला नेणारे देखील तूच आहेस. जे योग्य असेल ते योग्य ठिकाणी, सुयोग्य वेळी, योग्य व्यक्तीच्या हातून योग्य प्रकारे घडव. नर्मदे हर. सोनीला खूप आनंद आला. हे सर्व करेपर्यंत सूर्य मावळायला सुरुवात झाली होती. आता मी निघतो असे म्हणून सामान उचलू लागलो. त्याने निघताना माझ्यासोबत एक फोटो काढून घेतला आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला. आपण बघताय की सागर इथले साई भक्त श्री सोनी सपत्नीक बसलेत आणि बाजूला प्रस्तुत लेखक बसलेला आहे. किती गुटगुटीत आहेत बघा. निघता मी त्यांना गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थी माणसाने कसे वागावे याबाबत सदाशिव नित्यानंदगिरी स्वामींनी मला दिलेलं हिंदी पुस्तक भेट म्हणून दिलं. माझे ते सकाळीच वाचून झाले ते पावसामध्ये. इथून पुढे पुन्हा खडकाळ नर्मदा होती. उजव्या हाताला मोठं बेट दिसत होतं. त्या बेटावर प्रचंड वाळू साठली आहे. बेटाच्या मधोमध महादेवाचं मंदिर आणि हनुमंताची अतिभव्य मूर्ती आहे. बर्मान घाट बेटावरची हनुमंताची मूर्ती आणि मंदिर, या मंदिराच्या सोनेरी कळसाचं प्रतिबिंब नर्मदा जलामध्ये खूपच सुंदर दिसतं. हनुमंताची भव्य मूर्ती बघा. इथं लावलेली नमामि मात नर्मदे आणि नमामि देवी नर्मदे ही अक्षरं रात्री खूप छान दिसतात. मंदिर नर्मदा पात्राच्या मधोमध असल्यामुळं परिक्रमावासींनी इथं जायला परवानगी नाही. बर्मान घाटावर पोहोचेपर्यंत अंधारून आले. इथे खाली 12 महिने मोठा मेळा लागलेला असतो. त्यातल्या दुकानांचे तंबू, कचरा, गोंधळ पाहत पुढे चाललो होतो. निसर्ग प्रत्येक गोष्टीची स्वच्छता बनवून ठेवत असतो आणि मनुष्य प्राणी जिथे शक्य होईल तिथं अधिकाधिक कचरा करत असतो. नर्मदेकाठी ही दोन्ही टोकं अनेक वेळा बघायला मिळतात. माणसाला एवढे सुद्धा कसं काय कळत नाही की ज्या नदीला आपण पवित्र माता मानतोय तिच्या काठावर आपण घाण करू नये. वाईट वाटतं. असो. इथे स्वामी रामलखनदास महाराज प्रेरित शारदा मंदिर नावाची संस्कृत पाठशाळा आहे. 30 विद्यार्थी निवासी पद्धतीनं शिक्षण घेत आहेत. 4 आचार्य आहेत. एक प्रमुख आचार्य आहेत. डावीकडं एका उंच दगडी बांधकामावर पाठशाळा आहे. वरून मुख्य आचार्यांनी मला जोरात आवाज दिला, नर्मदे हर महाराजजी पधारिये, ऊपर आइये. मी मोठ्या 25-30 पायऱ्या एका दमात चढत आश्रम गाठला. परिक्रमेमध्ये अशा पायऱ्या आल्या की मला काय व्हायचे काय माहिती. लहान मुले जशी पळत सुटतात तसे मी पळत चढायचो आणि उतरायचो. कदाचित इथे केल्यामुळे पायाचे रक्ताभिसरण अचानक वाढून पायानं खूप आराम मिळायचा, त्यामुळे असेल, पण मजा यायची. वरती आचार्यांसोबत आणखीन 2 मुले माझी वाट पाहत होती. त्यांनी मला अगदी व्यवस्थित हातपाय धुण्याची जागा दाखवली. तसेच आतमध्ये कुठं आसन लावायचे ते देखील दाखवले. आतापर्यंत आलेल्या अनुभवांपैकी हा एक वेगळा आणि सुखद अनुभव होता. कुणीतरी प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत येत आहे आणि तुम्हाला मदत करते ही भावना फार सुखावह असू शकते, विशेषतः कित्येक किलोमीटर तंगडतोड केल्यानंतर. आतमध्ये एक मोठी धर्मशाळा होती. लांबच लांब अशा त्या खोलीमध्ये माझ्या आधीच 15-20 परिक्रमावासी येऊन बसलेले होते. आज मी थांबलोय तो बर्मान खुर्द अथवा छोटा बर्मान घाट होता.
आपल्या महाराष्ट्रामध्ये गावांची नावं खालीलप्रमाणे असतात. मुख्य गावाला बुद्रुक म्हणतात. त्याच गावाच्या एखाद्या छोट्याशा वस्तीला खुर्द म्हणले जातं. हे फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. खुर्द म्हणजे खुर्दा अर्थात छोटासा तुकडा. मध्य प्रदेशमध्ये मुख्य गावाला खास म्हणतात आणि छोट्या गावाला खुर्द किंवा कला म्हणतात. आपल्याकडे वाडी म्हणतात, तशा अर्थी इथे टोला हा शब्द वापरतात. हा आश्रम सांभाळणारे महाराज गुजराती होते. ते अगदी आसाराम बापूंसारखे दिसायचे. हे मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी सांगितले की वाक्य त्यांना भेटणारा प्रत्येक मनुष्य त्यांना ऐकवतो. गुजराती होते. पटेल बाबा असं त्यांचं नाव. पटेल म्हणजे जातीने क्षत्रिय असून देखील संस्कृत पाठशाळा चालवत होते, याची कृपया या वाचकांनी नोंद घ्यावी. आजकाल संस्कृत या भाषेला एका विशिष्ट जातीशी बांधण्याचा वाईट खटाटोप काही लोक करत आहेत. असो, इथे राहणाऱ्या मुलांपैकी 2 मुले आळीपाळीनं त्यांच्या मदतीसाठी थांबायची. मी बाबांची परवानगी घेऊन मुलांसोबत आतमध्ये जाऊन संपूर्ण पाठशाळा पाहिली. इथं सगळ्या जातीतली मुलं राहून संस्कृत भाषेचं अध्ययन करत होती. सर्वच मुलं गुण्यागोविंदानं राहत होती. पाठशाळेमध्ये अतिशय सुंदरशी मंदिरं होती. त्यांची पूजा अर्चा देखील विद्यार्थीच करायचे. या मुलांशी मी बराच वेळ गप्पा मारल्या. त्यांच्या शंकांना उत्तरं दिली. माझे तोडके मोडके संस्कृत ज्ञान नानाविध प्रश्न विचारून त्यांच्याकडून तपासून घेतले. आश्रमातले वातावरण अतिशय पवित्र होते. चातुर्मास करण्यासाठी हे एक अत्यंत आदर्श ठिकाण आहे. रात्री पटेल बाबांनी सर्वांना आग्रह करून पोटभर जेवायला वाढले. यांनी एक परिक्रमा केलेली होती, त्यामुळे परिक्रमावासींच्या जीवनाबद्दल यांना कल्पना होती. अतिशय प्रेमाने अदबीने प्रत्येकाची विचारपूस ते जागेवरून करत होते. त्यांचे व्यक्तिमत्व वरवर पाहताना अतिशय कठोर शिस्तीचे वाटत असले तरी प्रत्यक्षामध्ये ते अतिशय प्रेमळ आणि मवाळ मनुष्य होते. दर 5 मिनिटांनी ते घाटाच्या बाजूला जाऊन कोणी नवीन परिक्रमावासी येतोय का याचा अंदाज घ्यायचे. कोणी दिसलाच की ती दोन्ही मुलं देखील त्यांच्या मदतीला जायची आणि तिघंही आरडाओरडा करून हातवारे करून त्यांचे लक्ष वेधून घ्यायचे आणि परिक्रमावासीला वर बोलवायचे. इथून समोर नर्मदा मातेचे फार सुंदर दर्शन होते. रात्री तर हा परिसर फार सुंदर झगमगाटाने नटलेला असतो. पहाटे लवकर उठून स्नान पूजा वगैरे आटोपून मी पुढे मार्गस्थ झालो. इथे बाहेर पडल्या एक पूल आहे. पूल अतिशय अरुंद आहे आणि याच्या आजूबाजूला सर्वत्र सतत मेळा लागलेला असतो. वर्षभर मेळा लावणाऱ्या लोकांनी इथे जणू काही मुक्काम ठोकलेला असतो. या लोकांनी इथून पुढचा अर्धा 1 किलोमीटरचा सुंदर वालुकामय किनारा पुरता हागणदारी करून टाकलेला आहे. इथून चालताना अखंड नाक झाकावे लागत होते. खाली पाहिल्याशिवाय एकही पाऊल टाकता येणार नाही अशी परिस्थिती होती. हे सर्व व्यापारी लोक होते. यांना नर्मदेशी काही देणं घेणं नव्हतं. पिढ्यानपिढ्या यांनी फक्त आणि फक्त व्यापारच केलेला आहे. परंतु ते पाहून वाईट वाटलं. कोणत्याही प्रशासकीय अधिकारी हा ब्लॉग वाचत असतील तर त्यांनी कृपया या भागामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह उभी करण्यासाठी आणि ती अनिवार्य करण्यासाठी काहीतरी कार्य करावे. मी संपूर्ण परिक्रमेमध्ये मला जाणवलेल्या गोष्टींबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र परिक्रमा झाल्या लिहिलेलं आहेच. असो, इथून पुढे पुन्हा एकदा काठाने जाण्याचे मी ठरवले. पटेल बाबांनी काठाने जाऊ नको असे सांगितले होते, तरी मी तो मार्ग निवडला. तो मार्ग इतका भयंकर होता की कल्पना देखील करता येणार नाही. परंतु त्या भागात इतकी मजा देखील अन्यत्र कुठे क्वचितच आली. आता पुन्हा एकदा त्या मार्गाने जाल का असं जर कोणी मला विचारलं तर कदाचित मी नाही म्हणून सांगेन. या सगळ्या परिसराची आपल्याला पूर्ण कल्पना यावी म्हणून काही संग्रहित चित्र खाली जोडतोय. हे बघा, हीच ती शारदा मंदिराच्या पायऱ्या आपण बघतोय पाठशाळेच्या. आणि डावीकडे असणाऱ्या लोखंडी सज्जापाशी उभं राहून पटेल बाबांनी मला आवाज दिला होता. नमामि देवी नर्मदे ही अक्षरं दुरून खूप छान दिसतात. समोर दिसणारा मोठा ब्रह्मन किंवा बर्मान घाट, इथं पाणी किती खोल आहे याचा तुम्हाला अंदाज यामध्ये चित्र टाकलं. जिथे जिथं वाळू असते तिकडे नर्मदेच्या खोलीविषयी तुमचे अनुमान फसतंच. अक्षरशः घोटावर पाणी बघेल. छोट्या बर्मान घाटावर वर्षभर लागलेला मेळा, हा तो छोटासा पूल आपण बघतोय. आता आपण हा जो पूल आहे या आपण एक काम करूया. या पुलावर उभं राहून उजव्या हातानं घटीवत म्हणजे क्लॉकवाईज गोलगोल करत या परिसराचं अवलोकन करूया. सर्वप्रथम आपण हा पाहिला पूल नर्मदेच्या वरचा. थोडंसं उजवीकडे वळा की तुम्हाला दिसतो बर्मान घाट, हा मोठा बर्मान घाट. अजून थोडंसं वळलं की तुम्हाला दिसतं नर्मदेचं बेट. या बेटावरती आपल्याला जे वरचं मंदिर आणि खालच्या बाजूला असलेली घाटावरची दुकानं दिसत आहेत. त्या बेटावरची गंमत अशी आहे की एका बाजूने त्याला नावेतनं जावं लागतं आणि एका बाजूला पाणी एवढं उथळ की चालतसुद्धा जाता येतं. पण बरेचदा गुडघाभर पाणी असलं तरी नावेतूनच पर्यटकांना नेतात आणि पाणी फार खोल असल्याची बतावणी नावाडी करतात. अजून थोडं उजवीकडे वळलं की आता हा बाजार दिसतोय. किती घाण करून ठेवली बघा लोकांनी. आणि हा शारदाश्रम पांढऱ्या रंगाचा मागे. हे कोणीतरी ड्रोनवरनं केलेलं चित्रीकरण आहे.
त्या मित्रांचे खूप आभार. गुगलनं कशावर नाही मी आभार घेतले. थोडंसं उजवीकडे वळलं की आता हा पुढं आपला जायचा मार्ग आहे. जी तुम्हाला म्हटलं ना हागणदारी ती हीच आहे सगळी वाळूच्या किनाऱ्यातली. एक सगळ्यांना नम्र विनंती आहे की कोणीही कृपया वयोवृद्ध परिक्रमा असून या मार्गाने जायचं साहस करू नये. ज्यांना खरोखरच काहीतरी मोठं साहसी कृत्य करायची आवड आहे अशा तरुणांनी त्या मार्गाने जावं. इथं दिसणारा संपूर्ण वाळूचा किनारा घाण करून टाकण्यात आला आहे, बघू शकता आपण. आणि ही पुढची नर्मदा मैया, इथून पुढची नर्मदा मैया किती सुंदर आहे बघा. आणि काठावर केलेलं लोकांनी केलेलं प्रदूषण आणि घाण दिसते बघा मैयामध्ये. इथे पुढे जे वळण दिसतं ना तिथेच मला एक खतरनाक टापू लागला. त्याचं पुढं वर्णन येईल. हे बघा हेच ते वळण. तुम्ही बघा कसा उभा कडा येतं. आता मी कसं गेलो होतो मार्ग मी इथं लाल रंगाने दाखवला आहे. या मार्गाने असं मी काठाकाठाने गेलो अगदी. असे नर्मदेकाठी अनेक मार्ग मिळाले पण हा पहिलाच असल्यामुळं माझ्या थोडासा लक्षात राहिला. बघू शकता आपण उजवीकडे वाळू आहे तर डावीकडे पूर्ण जंगल आहे. आणि ही जंगल आणि झाडी आणि उभा कडा कापत आपल्याला चालायचं आहे. काठानं जाण्याच्या अट्टाहासामुळं मला नर्मदा मातेनं तिची खूप सुंदर अशी रूपं मात्र नक्की दाखवली. डाव्या हाताला झाडीच्या वरची पांढरी रेष दिसते, तो परिक्रमा मार्ग आहे. पण मला काय तो सापडला नाही आणि मी खालूनच पाण्याच्या पातळीवरून चालत गेलो. हा एक अतिशय थरारक असा अनुभव होता. पटेल बाबांनी इथून रस्ता नाही असं मला सांगितलं होतं. पण तिथं उभं राहून मी नेहमीप्रमाणे मैयाला विचारलं की रस्ता आहे का. आणि मला असं वाटलं की मैया म्हणते हो रस्ता आहे. म्हणून मी पुढं चालायला सुरुवात केली. इथून पुढं 5 किलोमीटर मैया अशी काही गतीनं वाहते की डाव्या बाजूचा पूर्ण तट तिनं कापून टाकला आहे. तो देखील उभा 50 ते 100 फुटाचे गाळाचे तट कापून समोरच्या तटावर मैया वाळू साठवत राहते. सगळीकडे असंच आहे. उजवीकडे वळताना मैया डावी बाजू कापते, डावीकडे वळताना उजवा तट शिरते. जिथे वळते त्या बाजूला उथळ वाळूचा भव्य किनारा तयार होतो. वर्षानुवर्ष मैया प्रवाह बदलत अशा तऱ्हेनं वाहत आहे. इथं मात्र सलग 5 किलोमीटरचा तट तिनं कापला होता. इथून कोणीच जात नाही. जागा तर इतक्या दुर्गम होत्या की कुत्री पण काही काही ठिकाणी परत फिरलेली दिसली. मध्ये मध्ये येऊन मिळालेले ओढे नाले यांनी अतिशय भयानक आणि खोल दऱ्या तयार केल्या होत्या. अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये माणसांनी तिकडे जाऊन परत उलटे फिरल्याचे बुटाचे ठसे दिसत होते. परंतु मैया सांगत होती चालत राहा चालत राहा. आपल्या अंतर्यामी परमेश्वर स्फूर्तिरूपानं वास करत असतो. एका विशिष्ट तरल भावावस्थेमध्ये गेल्यावर आपल्याला तो संदेश स्पष्टपणे ऐकू लागतो. तसं काहीसं परिक्रमेमध्ये होतं. शेवटी उभा कडा लागला. पात्राच्या कडेनं चालू लागलो. तुफान चिखल, बूट मोजे चिखलाने माखले, पाय सटासट सटकू लागले. पण मी निर्धाराने चालत राहिलो. डावीकडचे कडे सटकून वर जंगल होते. त्या जंगलातल्या मोठ्या मोठ्या झाडांची मुळं खाली लटकत होती. ती धरत धरत कधी गवताच्या काड्यांचा आधार घेत त्या जवळपास 90 अंशाच्या काटकोनाच्या मातीच्या कड्यावरून चालत राहिलो. संपूर्ण भार पाठीमागे जात होता कारण पाठीवर मोठी झोळी होती. हाताने आधार घेतलेले गवत कधी कधी मुळापासून निघून येऊ लागायचे. इतक्यात पुढचं काहीतरी सापडायचं. हे पुढचं वेळेवर सापडतंय याचा अर्थ जाण्यायोग्य मार्ग आहे असं नर्मदेला म्हणायचं होतं. जोळीचा जरा जरी धक्का कुठल्या झाडाला लागला असता तर मी पूर्णपणे खाली नर्मदेमध्ये पडलो असतो. इतक्या नाजूक अवस्थेमध्ये वाटचाल सुरू होती. मुखाने अखंड नर्मदेचा गजर चालू होता. दोन्ही पाय सतत खूप काळ तिरके तिरके टाकल्यामुळे मैयाच्या बाजूने बूट माझ्या देहाचा भार पडून फाटून गेले होते. म्हणजे उजव्या पायातला बूट करंगळीच्या बाजूने फाटला तर डाव्या पायातला बूट अंगठ्याच्या बाजूने फाटला होता. समोर आजूबाजूला पात्रामध्ये मागे पुढे कोणीही नाही. निर्मनुष्य. फक्त कानावर नर्मदेचा आवाज पडतोय. अशा स्वरूपामध्ये नर्मदेचे दर्शन करण्यासाठी आपण परिक्रमा केलीच पाहिजे. अखेर परीक्षा पाहणारा तो टापू संपला आणि एक छोटासा घाट लागला. घाटाचं नाव तरी काय असावं. बढिया घाट. वा मैया बहुत बढिया असं म्हणून मी धावतच घाट चढलो. गावातील काही तरुण आंघोळीसाठी खाली येत होते. बराच वेळ ते वरती एका पारावर गप्पा मारत बसले होते. त्यांना मी कुठून आलो तेच कळेना. त्यांनी मला अडवून विचारले की तुम्ही कुठून आलात. मी सांगितलं की नर्मदा मातेच्या काठाने आलो. तेव्हा ते म्हणले कसं शक्य आहे, इथून तर येणार का मार्गच नाही. पण मी आलो होतो हे खरं. माझी एकंदर झालेली अवस्था बघून मी तिथनं आलो आहे हे देखील त्यांना गेलं कळलं. आणि थंडीमध्ये मी घामाघूम झालो होतो आणि पाय नडगीपर्यंत चिखलाने बरबटले होते. इथून पुढे मात्र काठावरील मार्गच नसल्यामुळे गावातून पुढे जंगलचा मार्ग धरला. मैया दिसत होती. वाटेत चालताना आगे कोणचा गाव आहे असे विचारताच एका इरसाल म्हाताऱ्याने आगे लांडिया गाव आहे असे मला सांगितले. हे त्याच भागातील जंगल आहे. खूप चालल्यावर त्या गावात आलो. त्या गावाचं नाव अंडिया असं होतं. संपूर्ण यवन वस्ती असलेलं गाव होतं. तिथे कोणीही तुम्हाला नर्मदेहर म्हणत नाही. भविष्यातील भारताची ती एक छोटीशी झलक होती. सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते. भयंकर दुर्गंधी पसरली होती आणि त्यात उघडी गटारं जी कुठेही आडवी तिडवी रस्त्यावरून वाहत होती
त्यांची भर पडत होती. आधीच्या कुठल्याही आदिवासी गावात असं चित्र कधीच नव्हतं. मगाशी सांगितलेल्या मार्गावरून चालताना माझी छाती फाटली होती. इथे या गावामध्ये एका वळणावर शिंप्याचं घर आहे. त्यानं ते दृश्य पाहिलं. त्याने मला अंगणामध्ये उन्हामध्ये बसून मस्तपैकी माझ्या धोत्राला टाके मारून दिले. तोपर्यंत मला गरम गरम चहा देखील पाजला. त्याला पैसे देऊ केले असता, त्याने घेतले नाहीत. आता पुढे सुंदर अशा नर्मदा किनाऱ्याने चालताना लिंगा घाट लागला. इथं भोजन प्रसाद घेऊन पुढे जावा असं एका साधूने विनवल्यामुळं तिथे थांबलो. इथे मला काही अवली परिक्रमासी भेटले, जे पुढे बऱ्याचदा भेटत राहिले. नर्मदे हर, नर्मदे हर.